नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। 58 पदकांसह मास्टर भूपेंद्र अकॅडमीला चॅम्पियनशिप ट्रॉफी। पनवेलमध्ये राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील विजयी खेळाडूंचा भव्य सत्कार। शनिवार दिनांक 26 जुलै 2025 रोजी सीकेटी महाविद्यालय खांदा कॉलनी पनवेल येथे मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीतर्फे राज्यस्तरीय कराटे स्पर्धेत यश संपादन केलेल्या खेळाडूंना प्रमाणपत्र व पारितोषिक देऊन भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे पनवेलचे आमदार प्रशांतदादा ठाकूर होते। त्यांच्यासह सीकेटी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर एस.के. पाटील, SMDL महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉक्टर प्रीती महाजन व ॲडव्होकेट मनोज म्हात्रे, जिल्हा अधिवक्ता परिषद सेक्रेटरी यांच्या हस्ते पारितोषिके व प्रमाणपत्रांचे वितरण करण्यात आले। माननीय प्रशांतदादा ठाकूर यांनी आपल्या भाषणात सांगितले की आजच्या काळात आत्मसंरक्षणाचे महत्त्व अधिक वाढले असून अशा संस्थाही देशाच्या सुरक्षित भविष्यासाठी अत्यंत आवश्यक आहेत। यावेळी मास्टर भूपेंद्र गायकवाड यांनी पालकांना आवाहन केले की आपल्या मुलांना केवळ शिक्षण नव्हे तर शिस्त, आत्मविश्वास आणि संरक्षणाच्या दृष्टीनेही घडवले पाहिजे। भारतीय संस्कृती आणि युद्धकलेच्या संवर्धनासाठी 23 वर्षाची अखंड साधना। मास्टर भूपेंद्र मार्शल आर्ट स्पोर्ट्स अँड फिटनेस अकॅडमीचा मुख्य उद्देश केवळ कराटे शिकवणे नव्हे तर भारतीय सभ्यता, संस्कृती, परंपरा, युद्धकला व आत्मसंरक्षण कलांचे जतन करणे तसेच अनुशासन, स्वच्छता आणि शारीरिक सक्षमीकरण यांचा प्रसार करणे हा आहे। मास्टर भूपेंद्र शिवाजी गायकवाड गेली 23 वर्ष अहोरात्र मेहनत करत बालक, युवक, महिला व समाजांना सशक्त, स्वावलंबी आणि आत्मरक्षित बनवण्यासाठी कार्यरत आहेत। समाजातील वाढते अन्याय, अत्याचार, बदलती जीवनशैली आणि आरोग्यविषयक धोक्यांचा सामना करण्यासाठी ते शारीरिक व मानसिक बळ देणारे प्रशिक्षण देत आहेत। 20 जुलै 2025 राज्यस्तरीय कराटे स्पर्धेतील झंझावाती कामगिरी। KS वॉरियर्स ऑल स्पोर्ट्स अकॅडमीतर्फे आयोजित 3ऱ्या इन्व्हिटेशनल राज्यस्तरीय कराटे चॅम्पियनशिप 2025 ही स्पर्धा 20 जुलै रोजी निगडी, पुणे येथील बाळासाहेब ठाकरे सभागृहात पार पडली। या स्पर्धेत पनवेल, रायगड, औरंगाबाद, सासवड, नारायणगाव, पिंपरी चिंचवड, पुणे आदी भागातून 200हून अधिक खेळाडूंनी सहभाग घेतला। त्यात मास्टर भूपेंद्र अकॅडमीचे पदक विजेते खालीलप्रमाणे: सुवर्ण पदके 10, रौप्य पदके 16, कांस्य पदके 32। पूर्ण खेळाडू पदक यादी। काता इवेट परफॉर्मिंग आर्ट सुवर्ण पदक विजेते: मुली अविका सिंग, वृद्धी बिरादार, आयुषी माने; मुले अवनीश सगट, ध्रुव दिगाडे, अथर्व तिवारी, यश मोरे। रौप्य पदक विजेते: मुली सान्वी कदम, प्रेरणा देवकर, दीक्षा घाग; मुले वेदांत मोहिते, देवेश नवीन, राजवर्धन भालेराव, अवीर बनसोडे, स्वराज इंगळे। कुमेते इव्हेंट फाईट सुवर्ण पदक विजेते: मुली अविका सिंग, अक्षया बनसोडे, सान्वी कदम, आयुषी माने; मुले आदेश कोकणे, करण संत्रे, निहार शिंदे, अवनीश सगट, यश मोरे, प्रमोद ठोंबरे। रौप्य पदक विजेते: मुली अशिता वालावलकर, तीर्थ शेट्टी, आरोही शिकरे, नित्या सावरकर, स्वरा पिसाळ, अंजली साहा, अमृता मोहिते, प्रेरणा देवकर; मुले समुद्र कांबळे, कृष्णल पिंगळे, आदित्य भालेराव, देवेश नवीन, ध्रुव दिघाडे, अथर्व तिवारी, स्वराज इंगळे, ईशान डोंगरे। हे यश केवळ स्पर्धेचे नाही तर संस्कृती सशक्तीकरण आणि राष्ट्र निर्माणाचे आहे। आवाज महामुंबईचा चॅनलसाठी मिलिंद खारपाटीलसह तृप्ती भोईर, पनवेल। धन्यवाद।